नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाड्यासाठी पीसीएन न्यूज एक पाऊल प्रगतीकडे। आता पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी। राम आग नाही ऊर्जा आहे, राम विवाद नाही समाधान आहे, राम वर्तमान नाही अनंत काळ आहे, राम भारताचा आधारही आहे आणि विचारही आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानंतर आयोजित केलेल्या कार्यक्रमात जनतेला संबोधित करताना म्हणाले। आज 22 जानेवारीला अभिजित मुहूर्तावर भगवान श्रीरामाची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राण प्रतिष्ठा करण्यात आली। नरेंद्र मोदी म्हणाले की एक काळ असा होता की लोक म्हणायचे की राम मंदिर तयार झालं तर आग लागेल, असं लोक भारताच्या सामाजिक भावनेच्या पवित्रतेला ओळखत नाहीत। श्रीरामाच्या मंदिराचं बांधकाम हे भारतीय समाजाच्या शांतता, संयम, परस्पर सौहार्द आणि समन्वयाचं प्रतीक आहे। या बांधकामामुळे आगीला नाही तर ऊर्जेला जन्म देत आहे। हे मंदिर केवळ देवाचं मंदिर नसून ते भारताच्या दृष्टीचे, भारताच्या तत्वज्ञानाचे, भारताचे मार्गदर्शक आणि रामाच्या रूपातील राष्ट्रीय चेतनेचं मंदिर आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, हीच वेळ आहे, योग्य वेळ आहे। आजपासून आपल्याला पुढील 1000 वर्षापर्यंत पाया रचायचा आहे। मंदिर निर्माणापासून पुढे होत देशवासियांनी भव्य आणि दिव्य भारत निर्माणाची शपथ घेत आहेत। रामाचे विचार मनासह जनमनातही असले पाहिजेत। हीच राष्ट्रभाव निर्माणाची पायरी आहे। आजच्या युगाची मागणी आहे की आपल्याला आपलं अंतःकरण विस्तारायचंय। हनुमानाची भक्ती, सेवा आणि समर्पणाला आपल्याला बाहेर शोधायचं नाही। आपल्या भारतीयांमध्ये हे गुण असतातच। हे विचार देवापासून देश आणि रामापासून राष्ट्र घडवण्यासाठी आधार देतील। आपल्या अनेक पिढ्यांनी जे धैर्य दाखवलं त्या धैर्याचा वारसा आज आपल्याला मिळालाय। गुलामीची मानसिकता तोडून आपण नवराष्ट्र निर्मिती करत आहोत। अशाच प्रकारे नवा इतिहास लिहिला जातो। आजपासून 1000 वर्षानंतरही आजची ही तारीख लक्षात ठेवली जाईल। हीच रामाचीच कृपा आहे। भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी अयोध्येतील श्री रामलल्ला मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा सोहळा शहरातील रामभक्तांसमवेत लाईव्ह पाहिला। सकाळी वल्लभनगर भागातील महिलांनी काढलेल्या मंगल कलश फेरी व धार्मिक कार्यक्रमातही त्यांनी सहभाग घेतला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अयोध्येतील श्रीराम मंदिरात रामलल्ला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मोठ्या हर्षोल्लासात व भक्तिमय वातावरणात झाली। या पार्श्वभूमीवर शहरातील रामभक्तांनी आर्यवैश्य मंगल कार्यालयात या सोहळ्याचं मोठ्या स्क्रीनवर लाईव्ह प्रक्षेपण ठेवण्यात आलं होतं। पंकजाताई मुंडे यांनी हा सोहळा सर्वांसमवेत पाहिला। प्राणप्रतिष्ठेनंतर त्यांच्या हस्ते श्रीरामाची महाआरती करण्यात आली। भाजपचे ज्येष्ठ नेते विकासराव डोपे यांनी यावेळी त्यांचं स्वागत केलं। या प्रसंगी बोलताना पंकजाताई म्हणाल्या, मी 11 वर्षाची असताना लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेत सामील झाले होते। लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब आणि मामा प्रमोद महाजन यांनी केलेल्या कार सेवेच्या जुन्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला। वल्लभनगर भागात आज श्री साई मंदिरात संगीत, भजन व इतर धार्मिक कार्यक्रमात आयोजित करण्यात आलेले होते। पंकजाताई मुंडे यांनी यात सहभाग घेतला। महिलांनी काढलेल्या मंगल कलश फेरीची सुरुवात त्यांनी केली। प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर रामभक्तांमध्ये मोठा उत्साह यावेळी पाहायला मिळाला। राज्याचे कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यातील उर्दू शाळांना बूस्टर डोस मिळवून दिला। जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये रिक्त असलेल्या 39 शिक्षकांची पदं भरण्यास धनंजय मुंडे यांच्या आग्रहानंतर शिक्षण विभागाने परवानगी दिली आहे। पवित्र पोर्टलवर या 39 रिक्त पदांच्या भरती संदर्भातील जाहिरात आजच सायंकाळी प्रसिद्ध करण्यात येणार आहे। पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी रिक्त पदांची माहिती घेऊन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे ही पदं भरण्याबद्दल संदर्भात आग्रही मागणी केली होती। त्यानुसार शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विभागाला निर्देश देऊन सदर पदं भरण्यास परवानगी दिल्यानं जिल्ह्यातील उर्दू शाळांना बूस्टर मिळणार आहे। श्री क्षेत्र अयोध्या येथे आज नवनिर्माण करण्यात आलेल्या राम मंदिरात श्री रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा करण्यात येते आहे। आजचा दिवस लाखो कार सेवकांच्या तसेच अनेक पिढ्यांनी पाहिलेल्या स्वप्नांच्या पूर्ततेचा व अत्यंत आनंदाचा दिवस आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे। माझे वडील स्वर्गीय पंडितांना मुंडे यांनीही कार सेवक म्हणून काम केलंय। त्या काळी त्यांनी कारावासातही भोगलेले आहेत। माझे काका स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब देखील राम जन्मभूमीच्या आंदोलनात वेळोवेळी सहभागी झाले होते, अशी भावूक आठवणही धनंजय मुंडे यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना जागी केली आहे। धनंजय मुंडे यांनी याबाबत सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करत श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त समस्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या। या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी परळीत निघालेल्या शोभायात्रेतही धनंजय मुंडे सहभागी झाले होते। हिंदू हृदय सम्राट
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त परळी शहरातील राणी लक्ष्मीबाई टावर येथे 23 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता शिवसेनेच्या वतीने अभिवादन कार्यक्रम करण्यात येणार असून यावेळी मोठ्या संख्येने सहभागी व्हावयाचे आवाहन शिवसेना युवा नेते व्यंकटेश शिंदे आणि शहर प्रमुख वैजनाथ माने यांनी केले। याबाबत सविस्तर माहिती अशी की 23 जानेवारी 2024 रोजी ज्यांनी संबंध देशाला 80% समाजकारण 20% राजकारणाची शिकवण देऊन गोरगरीब व सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांना मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचण्याचं कार्य केलं त्याचं उदाहरण म्हणजे बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले। हिंदूच्या रक्षणासाठी प्रत्यक्ष रस्त्यावर येऊन त्यांचे संरक्षण करण्याची शिकवण शिवसैनिकांना दिली असं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असून जयंतीच्या निमित्तानं त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने शहरातील मध्यवर्ती ठिकाणी राणी लक्ष्मीबाई टावर येथे सकाळी 11 वाजता अभिवादन कार्यक्रम करण्याचं आयोजन करण्यात आलं आहे। यावेळी सर्व शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते तसेच हिंदू प्रेमी नागरिकांनी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन शिवसेना युवा नेते व्यंकटेश शिंदे शहर प्रमुख वैजनाथ माने यांनी केले। संपूर्ण देशाचे श्रद्धास्थान असलेले प्रभू श्रीरामांची अयोध्येत प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर शहरातील राणी लक्ष्मीबाई टावर चौकात राणी लक्ष्मीबाई टावर चौक मित्रमंडळाच्या वतीनं 12:45 प्रभू श्रीरामाची आरती करून 51 तोफांची सलामी देत फटाक्यांची आतिषबाजी करून लाडू वाटप करण्यात आले। तब्बल 500 वर्षांनंतर अयोध्येत संपूर्ण देशाची आस्था असलेल्या प्रभू रामांची प्राणप्रतिष्ठापना होणार असल्यानं देशात आनंद व दिवाळीचं वातावरण निर्माण झाले। सर्वत्र विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले। सोमवारी 22 रोजी 12:45 अयोध्येत प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर येथील राणी लक्ष्मीबाई टावर चौक मंत्रिमंडळाच्या वतीनं मित्रमंडळाच्या वतीनं वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त प्रदीपराव देशमुख यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांची आरती करून 51 तोफांची सलामी देत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। यानंतर 21 किलोचे लाडूचे वाटप करण्यात आले। तसेच फटाक्यांच्या आतिषबाजीनं टावर चौक परिसरात जो कचरा झाला होता तो सर्व कार्यकर्त्यांनी लगेच गोळा करून चौकांची साफसफाई करण्यात आली। यावेळी परिसरातील सर्व व्यापारी मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा परळीच्या वतीनं महिलांसाठी तिळगुळ महिला सन्मान समारंभ 24 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलाय। या कार्यक्रमास महिलांनी उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आले। लोकशाही मूल्य जतन करताना मानवतावादी विज्ञानवादी प्रगत समाज म्हणून भारत वाटचाल करत आहे, तरीही काही अमान्य रूढी परंपरा टिकून आहेत। त्यापैकीच विधवा प्रथा परित्यक्ता व काही परंपरा आजही समाजात दिसून येतात। सार्वजनिक कार्यक्रमात विशेषतः लग्न समारंभ तिळगुळ किंवा अन्य सार्वजनिक कार्यक्रमात विधवा महिलांना डावललं जातं। अशा महिलांना सन्मान करणं व तिळगुळ हळदी कुंकू कार्यक्रमाच्या निमित्तानं संवाद घडवून आणणं आणि स्त्रियांचा मान सन्मान राखला जावा यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा परळीच्या वतीनं 24 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता मिलिंद महाविद्यालयात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात महिलांनी उपस्थित राहण्याचं आवाहन आणि बीड जिल्हा प्रधान सचिव सुकेशनी नाईकवाडे, प्राध्यापक अर्चना चव्हाण, सुनीता नरंगलकर मॅडम तसेच प्रजावती ताई कांबळे आणि ताई रोडे आदींनी केले आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेच्या वतीनं भगव्या सप्ताहाचं आयोजन करण्यात आले। त्या निमित्तानं 22 जानेवारी रोजी परळी येथील प्राचीन असलेल्या प्रभू रामचंद्र काळा यांच्या काळाराम मंदिरात महाआरती करून प्रसाद वाटप करून साजरी करण्यात आली। यावेळी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जय घोषणा करण्यात आल्या। शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या 23 जानेवारी रोजी होणाऱ्या जयंतीनिमित्त परळी तालुका व शहर शिवसेनेच्या वतीनं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीनं संपर्क नेते आमदार सुनील प्रभू, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे, मराठवाडा समन्वयक तथा उपनेते विश्वनाथ नेरुळकर, बीड जिल्हा संपर्क प्रमुख किशोर पोदार, बीड लोकसभा प्रमुख माजी आमदार सुनीलदादा धांडेसर, सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब आंबोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जिल्हा प्रमुख रत्नाकर अप्पा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 7 दिवसाचा भगवा सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा होतोय। यामध्ये परळी वैजनाथ तालुका शिवसेनेच्या वतीनं उपजिल्हाधिकारी नारायण सातपुते, शिवसेनेचे तालुका प्रमुख भोजराज पालिवार, शहर प्रमुख राजेश विभूते यांच्या पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीनं परळी येथील प्राचीन प्रभू काळाराम मंदिर येथे आरती व प्रसादाचं आयोजन करण्यात आले। आता येथे थांबू, उद्या भेटूया याच वेळी याच ठिकाणी। मराठवाड्यासाठी PCN न्यूज एक पाऊल प्रगतीकडे। धन्यवाद।